माझे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अमर काणे तर आहेच, सीमा आडे देखील जोडल्या गेलेल्या आहेत, कैलास पुरी देखील जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात सीमाकडे। सीमा, सध्या आपण जर पाहिलं तर क्रिकेट प्रेमींकडे आज उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। नक्कीच रुबीना, आपण जर बघितलं तर आज दुबईमध्ये एक महामुकाबला न्यूझीलंड विरुद्ध भारत असा सामना रंगणार आहे आणि त्यापूर्वी आपण बघतोय की क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला बघायला मिळत आहे। वेगवेगळी प्रतिक्रिया खरं तर प्रत्येक क्षेत्रातून दिली जाते। अशा दादर येथे शिवाजी पार्क या मैदानामध्ये प्रेमी क्रिकेट खेळतात ते सुद्धा सकाळपासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। आपण त्यांचा जोश आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या फेवरेट खेळाडूकडनं आज त्यांना काय अपेक्षा आहेत। आज ज्या पद्धतीने महामुकाबला दुबईमध्ये रंगणार आहे, कसं पाहता आतापर्यंतची जी कामगिरी आपण खेळाडूंची बघितली तर त्या दृष्टीने आज काय वाटतंय? नक्कीच इंडिया इज द फेवरेट टीम आणि आपण 2013ची चॅम्पियन ट्रॉफीची फायनल आणि त्यानंतर 2017ची, तर 2017ला मला वाटतं आपण पाकिस्तानसोबत फायनल हरलो होतो। ती जखम आज डेफिनेटली भरून निघणार आहे आणि ऑब्व्हियसली म्हणजे न्यूझीलंड ही अपोजिट टीम म्हणून इंडियासाठी फेवरेटच आहे आणि न्यूझीलंडला हरताना बघून जेव्हा इंडियाचे कर्णधार चॅम्पियन ट्रॉफी उचलतील तो क्षण संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा असेल आणि आम्ही सगळे हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरला खेळणारे सर्व आम्ही लांजा तालुक्यातून जांगळदेव मित्रमंडळ या मंडळाच्या माध्यमातून खेळतोय आणि टीम इंडिया जिंकावी यासाठी आम्ही डेफिनेटली आमच्या देवाला प्रार्थना करतोय आणि इंडिया जिंकणार डेफिनेटली। इंडिया इंडिया नक्कीच प्रत्येक खेळाडूची एक वेगवेगळी त्यांची ओळख आहे, त्यांची खेळण्याची पद्धत वेगळी आहे। ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांचं आपण सेमीफायनलमध्ये जर त्याची कामगिरी जर बघितलं तर शेवटच्या क्षणी त्यांनी खूप उत्तम पद्धतीने खेळलेलं होतं, त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या। या सगळ्या खेळाडूंकडनं काय असं वाटतं की रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या? रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या हे तर डेफिनेटली खेळणारच आहेत। ऑब्व्हियसली रोहित शर्मा आमचा सर्वांचा फेवरेट प्लेअर आहे, कोहली पण आहे आणि के एल राहुल सुद्धा आज खेळणार आहे। हार्दिक पांड्याचा ऑलराऊंडर म्हणून परफॉर्मन्स डेफिनेटली चांगला आहे आणि मिस्ट्री मॅन वरुण चक्रवर्ती आज काय करतो हे फार मोठं बघणं आम्हाला आश्चर्याची गोष्ट असेल। नक्कीच, तुम्हाला काय वाटतं? काय ना, इंडिया आज जिंकणार आहे आणि आम्ही तसा जल्लोष पण साजरा करणार आहे। तर नक्कीच तुम्हाला काय वाटतंय ज्या पद्धतीनं आपण बघतोय की सकाळपासून शिवाजी पार्कच्या मैदानावरती एक वेगळाच उत्साह आहे, तुम्ही रोज खेळतात मात्र आज वेगळं वाटतंय चित्र? आज नक्कीच आमच्या एक भारतासाठी एक मोठा विजय असेल आमच्यासाठी, कारण एक वर्ल्ड कप जिंकून आणला आहे। अगदी सीमा, आम्ही नक्कीच प्रार्थना करू की इंडियाने ही चॅम्पियनशिप मारून आम्हाला एक सर्वांसाठी एक मोठासा अभिमानास्पद असेल असं मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद। तर नक्कीच आपण बघितलं तर वेगळा उत्साह आहे। काही क्षणात या महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे आणि त्यावेळी बघू की आज मैदान नक्की कोण मारणार। बरं, थेट जाऊयात अमरकडे। अमर, न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे, बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे, नेमकं काय? अगदी बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तीच पिच आहे ज्याच्यात भारत विरुद्ध पाकिस्तान ही जी मॅच झाली होती त्याच पिचवर ही कदाचित ही मॅच होत असावी आणि त्यामुळे या मॅचमध्ये 270 रन्सचं टार्गेट एक आव्हानात्मक राहू शकतं। आता भारतीय स्पिनर्स कशा पद्धतीने बॉलिंग करतात, रचिन रवींद्र आणि केन विलियमसन हे ज्यांचे फॉर्मात असलेले बॅट्समन आहे, किंबहुना न्यूझीलंडचे 4 बॅट्समन आहे की ज्यांनी या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेंचुरी मारली आहे, त्यांना रोखायचं एक आव्हान भारतीय स्पिनर्सला आणि भारतीय बॉलर्सला आहे। शमीने लवकर ब्रेक थ्रू दिला, सुरुवातीलाच विकेट्स काढल्या, तर त्यानंतर कुठेतरी भारतीय स्पिनर्स झटपट गुंडाळण्याची एक संधी आहे, पण एकूणच न्यूझीलंडची बॅटिंग विरुद्ध भारताची बॉलिंग असा संपूर्ण राहील। मला या संदर्भातलाच एक प्रश्न आहे, मॅच होण्याची अमर, या संदर्भातला एक प्रश्न आहे की ही जी खेळपट्टी आहे जिथे आज मॅच होणार आहे ती संथ मानली जाते, फिरकीपटूंना चांगली मदत मिळेल, पण दुपारी फलंदाजी करणारा संघ मोठा धावा करण्यात कायम अपयशी ठरतो, हा इतिहास आहे। मात्र याउलट जर संध्याकाळी फ्लड लाईट्स खाली थोडीशी फलंदाजी करणं सोपी मानलं जातं। नाही, त्याच्यापूर्वी अजून एक जे आता मी थोड्या वेळापूर्वी सांगत होतो, मॅट हेनरी रूल आउट म्हणजे या मॅच मध्ये खेळणार नसल्याचे जे पूर्वी पण मी सांगत होतो ते निश्चित झालंय। नॅथन स्मिथ याला टीम मध्ये घेण्यात आल्या न्यूझीलंडचा, त्यामुळे एक भारताकरता प्लस पॉईंट नक्की म्हणता येईल की हा मॅट हेनरी तोच बॉलर आहे की ज्यांनी गेल्या मॅच मध्ये भारताविरुद्ध 5 विकेट्स काढल्या होत्या। आपण जे बोलत होतो की कुठेतरी भारतीय बॉलर्सनी झटपट रोखलं तर
नक्की भारताला एक चांगली संधी आहे आणि एक संपूर्ण मालिकेत किंवा गेल्या काही वर्षांपासून आपण सातत्याने पाहतोय टीम इंडिया जेव्हा रनचा पाठलाग करते तेव्हा कमालीची यशस्वी ठरते. जगभरातील ज्या टीम्स आहेत त्याच्यात टीम इंडियाचा स्कोअर आहे किंवा ऍव्हरेज जो आहे रनचा पाठलाग करताना तो उत्तम आहे आणि आतापर्यंत दुबईच्या मॅचेसमध्ये फारशा अडचणी आलेल्या दिसलेल्या नाही. आपण एकूणच ज्या मॅचेस बघितल्या त्याच्यात टीम इंडियाने यशस्वी पाठलाग केलाय. एक गिल म्हणजे आपण त्याला प्रिन्स गिल सध्या म्हणतोय तो सुद्धा चांगला उत्कृष्ट जेव्हा रनचा पाठलाग करायचा असतो तेव्हा उत्कृष्ट बॅटिंग करतो आणि चेस मास्टर विराट कोहली तर आहेच आणि या जेव्हा फ्लडमध्ये होता अजून ड्यू फॅक्टर फारसा परिणाम झालेला नाहीये. एकूणच या संपूर्ण मालिकेमध्ये भारतीय फलंदाज चांगलेच बहारात आहे. आता जे आपलं लक्ष राहणार आहे ते भारतीय बॉलर्स कशा पद्धतीने बॉलिंग टाकतात. सुरुवातीला आपल्याला ब्रेक थ्रू देतो का फास्ट बॉलर्स आणि त्यानंतर त्याच्यावर कॅपिटलाइज स्पिनर्स करता का याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडच्या बॅट्समनला कसं रोखायचं खास करून रचित रवींद्र ज्या पद्धतीने फॉर्मात आहे अतिशय तुफानी फॉर्मात आहे आणि ही तीच टीम आहे ज्यांनी भारतामध्ये 3-0 टेस्टमध्ये क्लीन स्वीप दिली होती. त्याच्यातले 8 प्लेयर्स या टीममध्ये आहेत. त्यामुळे भारतीय बॉलर्स कशी कामगिरी करतात. केन विलियमसन म्हणजे आताच्या वर्तमान काळामधला सर्वोत्तम टच म्हणजे फॉर्मात असलेला बॅट्समन आणि एलिगंट टच असलेला संपूर्ण जो बॅट्समन आहे तो केन विलियमसन सुद्धा न्यूझीलंडकडे तो गेल्या 2 मॅचेसमध्ये चांगली खेळी करतोय. या 2 मेन बॅट्समनला आपल्याला रोखण्याचं एक मोठं आव्हान आहे आणि न्यूझीलंडच्या 4 बॅट्समननी या संपूर्ण ट्रॉफीमध्ये सेंचुरी मारली आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून न्यूझीलंडच्या बॅटिंग लाईनअप चांगली आहे, मिडल ऑर्डर पण चांगला आहे. अगदी स्नॅटनर किंवा ब्रुसेल्स असेल हे दोघं उंच फटके मारू शकतात. निश्चित. कैलास आपण जर पाहिलं तर क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे आणि यावेळी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. काय सध्या सुरू आहे तिथं? साहजिकच आहे भारताची मॅच आहे आणि फायनल मॅच आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची. त्यामुळे पुणेकरांमध्ये मोठा उत्साह आहे. वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये पुणेकरांसाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ग्रुपने लोक जे आहेत क्रीडाप्रेमी जे आहेत ते मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतोय या ठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेली आहे आणि हे जे क्रीडाप्रेमी आहेत ते मॅचसाठी उत्सुक आहेत. भारत जिंकणार या आशेनं हे मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. आपल्याबरोबर काही क्रीडाप्रेमी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, न्यूझीलंडनी टॉस जिंकलेला आहे, काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीनं भारत ही मॅच जिंकेल? भारताला ऑलरेडी चेस करायची सवय आहे त्याच्यामुळे विराट कोहली असल्यामुळे विन इंडिया विन. तसं बघायला गेलं तर न्यूझीलंडनेही मागची दक्षिण आफ्रिकेला ज्या पद्धतीनं हरवलेलं आहे, ज्या पद्धतीनं धावांचा डोंगर त्यांनी उभा केला होता, तुम्हाला वाटतंय की भारताचे गोलंदाज जे आहेत ते न्यूझीलंडला कमी स्कोअरमध्ये थांबवतील? नाही, आपली जी स्पिन बॉलिंग जी आहे वरुण चक्रवर्ती आणि त्यांच्यापेक्षा सरस आहे त्याच्यामुळे 100% विन इंडियाच होणार. आणखी काही क्रीडाप्रेमी आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, भारताकडून फलंदाजीमध्ये कोण आज चांगली कामगिरी करेल असं वाटतं? तो विराट आहे आजपर्यंत आणि रोहित आहे. रोहित आणि विराट करतील आणि आमच्याकडे 2 विकेट साईन आहे विराट आणि वरुण, तर त्याच्यामुळे आमचे चान्सेस ज्यादा आहेत. एकंदरीतच खूप उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. क्रीडाप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. अगदी. थेट जाते अमरकडे. अमर, न्यूझीलंडच्या रवींद्रची बॅट चालली की न्यूझीलंडची मॅचमधील स्थिती भक्कम होते हा इतिहास आहे. त्यामुळे फायनलमध्ये त्याची विकेट झटपट मिळवणं भारतीय बॉलरसाठी आवश्यक असणार आहे. खरं तर भारतीय मूळ असलेला हा बॅट्समन अफलातून फॉर्मात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी कमी वयात आयसीसी ट्रॉफीच्या ज्या मॅचेस होतात तिथे 5 सेंचुरी इतक्या कमी वयात या बॅट्समननी लगावलेल्या आहेत. त्याला रोखण्याचं एक प्रमुख आव्हान असेल. पण आपण गेल्या काही मॅचेस बघितल्या तर रचित रवींद्रनी ज्या मॅचेस म्हणजे न्यूझीलंडने 362चा स्कोअर असो किंवा 315चा स्कोअर असो, ही एकमेव टीम आहे की जिने 300+ 2 स्कोअर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये केले. पण त्या दोन्ही मॅचेस जे आहे ना त्या पाकिस्तानमध्ये झालेल्या आहे. तिथल्या पिचेस वेगळ्या आहे, इथली कंडिशन वेगळी आहे. आजच्या मॅचमध्ये अगदी 270 हे सुद्धा आव्हानात्मक स्कोअर असेल. न्यूझीलंडची बॅटिंग लाईनअप अतिशय संतुलित आहे. बॉलिंग थोडीशी कमकुवत वाटत असली तरी त्यांचे स्पिनर्स चांगल्या अटॅक आहे. त्यामुळे आज सगळ्यात पहिले भारताचं टार्गेट आहे रचित रवींद्रला रोखायचं कसं, त्यानंतर केन विलियमसनला कसं रोखायचं. आणि या व्यतिरिक्तही काही बॅट्समॅन आहे, यंग आहे किंवा डॅरेन मिचेल आहे आणि स्लॅटनर स्वतः म्हणजे शेवटी जो कर्णधार सुद्धा येतो तो बऱ्यापैकी बॅटिंग करून घेतो. त्यामुळे बॅटिंग लाईनअप चांगलीच दिसून येते
न्यूझीलंडला झटपट रोखण्याचं एक आव्हान राहील. 230च्या पूर्वी रोखलं तर आपल्याला नक्कीच या मॅचमध्ये चांगली संधी आहे, कारण की टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप आहे. 8 डाऊन पर्यंत रवींद्र जडेजापर्यंत चांगले बॅट्समन भारताकडे आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. किंबहुना वरचे टॉप 4 तर चांगल्या फॉर्मात आहे. रोहित समजा आज क्लिक झाला तर अगदी सहज गीता जिंकू शकतो. पण सगळ्यात पहिलं आव्हान आज जे राहील ते शमी कशा पद्धतीने सुरुवातीचे ओव्हर्स टाकतो, सुरुवातीलाच यंग आणि रचिन रवींद्र या जोडीला फोडतो का, आणि त्यानंतर झटपट केन विलियमसनला स्पिनर्स किंवा फास्ट बॉलर्स आपले आउट करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहील. आणि समजा आपण 1 ते 2 विकेट 50 रनच्या आतमध्ये घेतला तर आपल्याला एक चांगली संधी असणार आहे. निश्चित अमर, आज पुन्हा एकदा टीम इंडिया 4 स्पिनर्स घेऊन खेळासाठी उतरणार आहे. काय नेमका फायदा होईल? एक तर वरुण चक्रवर्ती एक की फॅक्टर मिस्ट्री बॉलर म्हणून त्याला ओळखण्यात येतं. 2-3 दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू होती. न्यूझीलंडचे बॅट्समन सुद्धा नक्कीच आज त्याचा अभ्यास करून आले असणार. ते पण कशा पद्धतीने वरुणला खेळायचं याचा अभ्यास केला असणार. पण फक्त वरुणवरच थांबत नाही तर इतर 3 बॉलर सुद्धा अक्षर पटेल असो वा रवींद्र जडेजा असो, की सर्व बॉलर जे आहे ते अतिशय फॉर्मात आहे. स्पिनर्सची जो अटॅक आहे आपला तो कसा सामना करायचा. फिरकीच्या जाळ्यात भारतीय स्पिनर्स परत एकदा किवीला अडकवतात का, कारण की संपूर्ण ट्रॉफीमध्ये 21 विकेट्स काढलेल्या आहे. गेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या वरुणने 5 विकेट काढल्या होत्या. त्यामुळे आज जेव्हा न्यूझीलंडची टीम परत एकदा खेळायला येणार ते नक्कीच वरुणचा अभ्यास करून आलेला असणार. आणि किंबहुना टीम इंडियाच्या सगळ्या स्पिनर्सचा कसा मुकाबला करायचा असा अभ्यास करून आलेले असणार. तर दुसरीकडे भारतीय बॉलर्सनी सुद्धा खास रणनीती रोखलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित शर्मा ज्या कल्पकतेने बॉलर्सचे चेंजेस संपूर्ण ट्रॉफीमध्ये करताना दिसला त्याचा कुठेतरी भारतीय टीमला फायदा होतो. रोहितचे कॅप्टन्सी अचूक बॉलर्सला बॉलिंग देण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर भारतीय फिल्डर्स कशी साथ देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. कारण की दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचे फिल्डर्स हे जगातील सर्वोत्तम फिल्डिंग बाजू आहे असं म्हणता येईल. ग्लेन फिलिप्सने ज्या पद्धतीने गेल्या मॅचमध्ये जी कॅच घेतली होती किंवा केन विलियमसननी जडेजाची जी कॅच घेतली होती ती सगळ्यांच्या स्मरणात असेलच आपल्या. निश्चित सीमाकडे जाते. सीमा आपला प्रतिनिधी आहे. सीमा, एकूणच क्रिकेट प्रेमींचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलेला आहे आणि नेमकं तिथे काय सुरू आहे? कारण मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आज पाहायला मिळत आहे आणि टीम इंडिया जिंकणारच असा विश्वास देखील व्यक्त केला जातोय. नक्कीच सध्या मी आहे दादर इथल्या शिवाजी पार्क या मैदानामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की या मैदानामध्ये क्रिकेट प्रेमींची आपल्याला दररोज गर्दी बघायला मिळते. मात्र आज फायनल मुकाबला असल्यामुळे या क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. टीम इंडियाच जिंकणार असाही उत्साह आहे. आणि आता न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला? इंडिया जिंकणार आहे आपली. अजून काय, फायनल आपल्याकडे कप येणार आहे, विषय नाही. रोहितचे या टायमाला 100 आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या. विराट कोहली तर आपला संघाचा व्हाईस कॅप्टन किंग आहे, आधारस्तंभ आहे आपला. हार्दिक पांड्या तर सिक्सर किंग आपला. प्रत्येकाची एक वेगवेगळी ओळख आहे. तुम्ही जशा पद्धतीने सांगितलं की विराट कोहली हे किंग आहेत तर हार्दिक पांड्या ऑलराऊंडर आहेत. तर तुमच्या अपेक्षा या खेळाडूंकडनं? मॅचमध्ये वरुण चक्रवर्ती टर्निंग पॉईंट राहील. तो त्याची बॉलिंग समोरच्या टीमला सहसा कळत नाही, त्याच्यामुळे ते आणि कुलदीप यादव जर खेळत तर त्याची एक बॉलिंग असेल तर आपले विकेट काढतील स्पिनर. तर नक्कीच आपण बघितलं तर प्रत्येक खेळाडूकडनं क्रिकेट प्रेमींना अपेक्षा आहे सगळेच आज टिकून किंवा चांगल्या पद्धतीने खेळणार आणि ट्रॉफी आपल्यालाच घेऊन येणार अशी प्रतिक्रिया क्रिकेट प्रेमी व्यक्त करतात. थेट जाऊयात कैलासकडे. कैलास, ट्रॉफी आपल्याकडेच येणार हा विश्वास क्रिकेट प्रेमी सध्या व्यक्त करतायत. साहजिकच आहे, भारत न्यूझीलंडची मॅच काही वेळात सुरू होणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे मोठा उत्साह जो आहे तो क्रिकेट प्रेमींमध्ये आहे. प्रत्येकाचा त्यांचा फेवरेट जो प्लेयर आहे तो आज चांगली कामगिरी करेल अशीच अपेक्षा आहे. नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया. काही क्रीडाप्रेमी आहेत. काय सांगाल, कोण खेळेल असं वाटतं आज तुम्हाला भारताकडून चांगली? रोहित शर्मा डेफिनेटली अँड विराट कोहली. आणखी काही क्रीडाप्रेमी आहेत, महिला पण आहेत. काय सांगा, कोण खेळेल का? एकूणच मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे.
प्रत्येक हॉटेल्स असतील, वेगवेगळ्या सोसायटीज असतील, त्या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. प्रत्येकाला त्यांचा फेवरेट प्लेयर जो आहे तो आज चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. काय सांगशील, तुला काय वाटतं कोण खेळेल आज? आज वरुण चक्रवर्ती 3 विकेट घेणार पक्क्यात, आणि फास्ट बॉलरमध्ये मोहम्मद शमी विकेट्स घेणार स्टार्टिंगला पॉवर प्लेमध्ये. एकूणच आपण पाहू शकतोय की आपल्या भारताची जी गोलंदाजी आहे त्याच्यावर सर्वांना विश्वास आहे आणि न्यूझीलंडला आपण हरवू अशीच भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करताना दिसत आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मी एका छोट्याशा प्रश्नासाठी अमरकडे जाते. अमर, आपण याआधीही चर्चा केलेली आहे की ही खेळपट्टी म्हणजे ही खेळपट्टी संथ आहे आणि फलंदाजीला याचा मोठा फायदा होतो. मात्र दुपारचा जो खेळ असतो त्यासाठी थोडंसं आव्हान इथं बघायला मिळतं. मी जसं सांगत होता, हीच ती खेळपट्टी आहे जिथे भारत विरुद्ध पाकिस्तानची लढत झाली होती. आपल्याला आठवत असेल की 241 रनचा स्कोअर पाकिस्तानने केलेला होता. या खेळपट्टीवर एकूण जो माहिती जी मिळते 270 रनचा स्कोअर सुद्धा फार आव्हानात्मक राहील. त्यामुळे आज भारतीय बॉलर्स कशी बॉलिंग करतात आणि न्यूझीलंडला अगदी 230 रन्सच्या अगोदर रोखता का किंवा 225च्या अलीकडेच रोखलं तर नक्कीच टीम इंडियाला एक चांगली संधी आहे. स्पिनर्सचा अटॅक आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम आहे आणि त्यालाच पोषक अशा या पिचेस सुद्धा आहे. एकीकडे अक्षर आणि कुलदीप आणि जडेजा, दुसरीकडे वरुणच्या मिस्ट्री बॉलिंग, याच्यात किवी याच्या स्पिनरच्या जाळ्यात अडकतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावरच मॅचचं चित्र सुद्धा स्पष्ट राहील. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 225 रन्सवर रोखण्याचं एक अगदी खूप खूप धन्यवाद. अमर, सीमा आणि कैलास आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. तर आपण पाहतोय भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. याचं प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत पोहोचवणारे. तुर्तास वेळ झालेली बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.